नाशिक शहर आता खड्डेमुक्त होणार आहे। संपूर्ण नाशिक शहरामध्ये सिमेंटचे रस्ते केले जाणार आहेत। 2 ते 3 हजार कोटींचा खर्च येण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्री गिरीश महाजनांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। नाशिकमध्ये डांबरीकरण केलेले रस्तेही पावसामुळे उखडून जात आहेत, त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांचं व्हाईट टॅपिंग करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे। त्यासाठी अतिरिक्त 2 ते 3 हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्या तरी चालेल। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून निधी प्राप्त करून देऊ असं आश्वासन मंत्री गिरीश महाजनांनी दिले। नुकतीच नाशिक महापालिकेमध्ये बैठक घेण्यात आली, त्यानंतर गिरीश महाजनांनी ही माहिती दिलेली आहे। कुंभ आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे। जगभरातून देशभरातून लोक या ठिकाणी येतात आणि त्यामुळे नाशिक शहर हे कुंभमेळ्याचं शहर आहे। मोठं त्याचं नावलौकिक आहे आणि तो त्याला साजेसच त्या ठिकाणी रस्ते असले पाहिजे या संदर्भामध्ये आमची चर्चा झाली आणि त्यावर निर्णय झालेत। उद्या परवापासून जे रस्ते खराब आहेत तिथे जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। पावसाने थोडी जरा सवड दिली तर अजून नाही तर 2-4 दिवस ते काम पुढे जाईल, पण रस्ते आम्ही तात्काळ या ठिकाणी चांगले करणार आहोत।